नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, भीमा सहकारी साखर कारखाना बदनाम झालाय का कोण बदनाम करतंय ह्यासाठी आपण भाग पहिला प्रकाशित केला. प्रेक्षक वर्गाकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. भाग 2 मध्ये काय आहे याची उत्कंठा प्रेक्षकांना असणं साहजिकच आहे. पण मित्रांनो, हा कुणाच्या टीका टिप्पणीचा विषय नाही. हा विषय आहे शेतकऱ्याचा आत्मा असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गोड साखरेची कडू कहाणी. सत्य काय आणि असत्य काय यामधला फरक प्रेक्षक वर्गांना आणि संचालक मंडळ तसेच साखर आयुक्त या सर्वांवर अवलंबून आहे. आम्ही जे तुम्हाला प्रकाशित करत आहोत यामध्ये असत्य काय असल्यास संचालक बोर्ड, साखर आयुक्त यांनी लेखी स्वरूपाने सही शिक्क्याच्या प्रतिसह आमच्याकडे पाठवाव्यात. आम्ही त्या प्रेक्षक वर्गासाठी प्रकाशित करू. हे आपण पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, काल आम्हाला याबाबत बऱ्याच लोकांकडून, प्रेक्षक वर्गांकडून फोन आले आणि या माहितीबद्दल धन्यता व्यक्त केलेली आहे. हा टीका टिप्पणीचा विषय नाही हे समजून घ्या. म्हणून परत एकदा सांगतोय, 2017-18च्या गळीत हंगामासाठी NCDC या राज्य शासनाच्या योजनेमार्फत भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी 35,90,00,000 रुपये मिळाले होते आणि तो सीझन चांगला जावा, कारखान्याला आधार म्हणून त्या रकमा आल्या होत्या आणि त्या रकमेसाठी भीमा सहकारी साखर कारखान्याने ॲक्सिस बँक यवत या ठिकाणी त्याचं अकाउंट ओपन केलं. मित्रांनो, अकाउंटची काय माहिती आहे? काही माहिती आमच्या हातात आलेली आहे. हे अतिशयोक्ती सांगत नाहीये, म्हणून आम्ही तुम्हाला पहिल्यांदा ॲक्सिस बँकेचं जे स्टेटमेंट आहे ते आमच्याकडं उपलब्ध आहे. म्हणून आम्ही तुम्हाला जे दाखवणार ते सत्य आहे. जर कोणाला याबद्दल शंका असेल तर त्यांनी याबाबतची लेखी माहिती आम्हाला सही शिक्क्याने कळवावी. आम्ही ती परत एकदा प्रेक्षकांसाठी प्रकाशित करू. सांगण्याचं कारण असं आहे, काल आम्ही संचालक मंडळ ऊस तोड कामगार ठेकेदार कधी झाले हा प्रश्न उपस्थित करून काही संचालक बोर्डाने घेतलेल्या रकमा आणि त्यांच्या आकडेवारी आम्ही प्रकाशित केली होती. आज त्या पुढे जाऊन भीमा सहकारी साखर कारखान्याने 35,90,00,000 रुपयाची खर्चाची तरतूद कशी केली ही माहिती ॲक्सिस बँकेच्या स्टेटमेंटमधून खर्च झालेल्या रकमेमधून आम्हाला पुढे आलेली आहे. तसं जर पाहिलं तर यामध्ये मुंबईमधून महावीर किराणा भंडार यांच्यासाठी येवत ॲक्सिस बँकेने 8,47,875 रुपये ट्रान्सफर केल्याचे दिसतात. ATC फ्रूट प्रोडक्ट हुबळी या ठिकाणी 7,27,870 रुपये पाठवलेले चित्र दिसत आहे. सार्थ किराणा भंडार त्यांना 3,46,605 रुपये ट्रान्सफर केल्याचं दिसतंय. कॅमॅको फूड प्रायव्हेट लिमिटेड यांना 7,12,215 रुपये पाठवल्याचे दिसतात. दत्ता बडदे बॅटरी एक मुंबईमध्ये आहे आणि एक गोरेगावमध्ये आहे. मुंबईमध्ये एका ठिकाणी 25,800 रुपयांचा त्यांनी ट्रान्सफर केल्याचे दिसतात आणि दुसऱ्या बाजूला 9,200. महालक्ष्मी टायर मुंबईसाठी 30,000 रुपये. DB सावंत हायकोर्ट मोहली बँच पंजाब यांच्यासाठी त्यांनी 30,000 रुपये पाठवल्याचे दिसतात. प्रश्न आम्हाला असा पडला की हे DB सावंत हायकोर्टमध्ये आहेत आणि पैसे मोहली बँच पंजाबमध्ये गेलेले आहेत. यापुढे जाऊन वत्रे ॲडव्हर्टायझिंग नावाने वेस्ट बंगाल ब्रँचमध्ये कलकत्त्यासाठी 20,000 रुपये रवाने झालेत असं ॲक्सिस बँकेच्या यवत इथून झालेल्या स्टेटमेंटमध्ये दिसत आहे. किंग्स न्यूट्री फूड्स कलकत्त्याच्या पश्चिम बंगालमध्ये असणारा हा विषय 7,12,215 रुपये तिकडे गेलेले आहेत. पारस न्यूट्रिशियन नावाने गुडगाव 7,12,215 रुपये गेले.
बहुतांश ठिकाणी 7,12,215 हा फिगर, ही आकडेवारी बहुतांश वेळा दिसते. त्याच्यामुळे या आकडेवारीमध्ये काय रहस्य आहे हे सुद्धा शोधण्याची गरज आहे. द्वारकादास बाबूलाल भंडारी हे चेन्नईमधले इसम आहेत. म्हणजे चेन्नईमध्ये आहेत का नाही माहिती नाही, पण चेन्नईमध्ये यासाठी 13,49,970 रुपये गेलेले आहेत. सिद्धार्थ बोकर्स कलकत्ता, हा फार गमतीचा भाग आहे. बोकर्स म्हटलं की काळा बाजार, पैशांच्या काळा बाजारातली देवाणघेवाण याला बोकर्स असं म्हणतात. यापुढे जाऊन जर याच्याकडे दुसऱ्या कुठल्या प्रकारचा बोकर्स असेल तर याची स्पष्टता आम्ही देऊ शकत नाही. ही संचालक बोर्डाने लेखी स्वरूपाने आम्हाला दिल्यास प्रेक्षक वर्गाला त्याचा दुसरा अर्थ सुद्धा समजेल असं आम्हाला वाटतं. आणि या ब्रोकरसाठी 2 वेळा रक्कम दिल्या गेल्यात. पहिली रक्कम होती 7,12,215, दुसरी रक्कम होती 12,20,940. जवळपास 20,25,000 रुपयाची रक्कम कलकत्त्याला या ब्रोकरसाठी रवाना झालेली आहे. विशाल प्रिंटर स्टेशनरी राजस्थानवरून स्टेशनरी आणलेली. आता स्टेशनरीमध्ये कागदपत्र, सही, पेन हे लिखाणासाठी लागणाऱ्या वस्तू असतात. त्यांची खरेदी आहे 42,928 आणि ही राजस्थानमधून खरेदी झाल्याचं चित्र या स्टेटमेंटमध्ये वाटतंय. पोपटलाल लालचंद मनोज यांच्याकडे 2,77,980 रुपयांचा निधी गेल्याचं चित्र या स्टेटमेंटमध्ये वाटतंय. रमेश सुरेश शेळके यांनी 22,500 रुपये त्यांच्या अकाउंटकडे गेलेले आहेत आणि SD सोनवणे यांनी 12,000. शेळके आणि सोनवणे यांचा कुठल्या ब्रँचेसमधून कुठल्या ब्रँचेकडे पैसे गेलेले आहेत हे यवतकडून गेलेले आहेत, पण ते कुठल्या गेलेत ते मात्र या स्टेटमेंटमध्ये दिसून येत नाही. आम्ही हा बदनामीचा कारभार चाललाय असा कार्यक्रम करत नाही. हा भीमा सहकारी साखर कारखाना येथील शेतकऱ्यांचा आत्मा आहे आणि त्या आत्म्याला कुणाचं तरी गालबोट लागतंय, त्याला कोणतरी बदनाम करतंय का तो बदनाम झालाय हे चित्र जोपर्यंत नागरिकांपुढे जात नाही तोपर्यंत सत्य काय आणि असत्य काय जी माहिती मिळेल ती आम्ही प्रेक्षक वर्गासाठी प्रकाशित करू. हे तुम्हाला परत एकदा दाखवतोय. यवत ॲक्सिस बँकमधून मिळालेलं स्टेटमेंट आणि या स्टेटमेंटमध्ये जिथं जिथं आम्ही मार्किंग केलेली आहे ती सर्व एकत्रित असणारे आकडेवारी. पुढच्या भागात यापेक्षाही पुढे धक्कादायक आम्ही माहिती तुमच्यापुढे प्रकाशित करू. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण तुमच्यासाठी संपर्क म्हणून 94 23 21 27 97 65 56 69 16. धन्यवाद.